मॅट्रिक्स ट्रॉफी 2023 8वं पर्व. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चला त्वरित यायला हवी. बॅटिंग करणारी टीम वाघिवली. आम्ही आपलं लक्ष वेधतोय. चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. या स्पर्धेमध्ये तब्बल 1709 धावा पूर्ण झाल्यात. 170.4 चेंडूंचा खेळ अर्थात 170 षटक या स्पर्धेमध्ये हाताळले गेलेत. 165 खेळाडू बाद झालेत अद्याप. षटकार आले ते 117, चौकार आले ते 124. कौतुकास्पद कामगिरी आहे प्रणयजी म्हात्रे मोरावे यांची. चांगल्या दर्जाचं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. प्रत्येक स्पर्धेसाठी वेगवेगळा स्कोरबोर्ड नेहमीच ते वापरत असतात आणि आपल्या वैविध्यपूर्ण रंगांच्या पेन्सने ते गुणलेखक चांगल्या रीतीने करतात. दोन्ही ऑफिशियलच्या मॅचसाठी आपण पाहतोय एका बाजूला दीपकजी बोराडे सर आणि त्यांच्या साथीला गणेशजी बाविस्कर सरांना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं पाहतोय. चला आघाडीची जोडी वाट पाहत आहेत दोन्ही खेळाडूंचं की जिथे या पण उद्याच्या दिवशी अ गट खेळणारा आणि कोणकोणते संघ खेळतील. एका बाजूला गोठिवली विपक्ष करावे या टीमची मॅच पाहायला मिळेल. दिवे हे टीम खेळेल सावळेश्वर सावळा या टीमच्या अगेन्स्ट. तदनंतरची लढत असेल ती तिसरा सामना रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी ती खेळेल बोनखोडे या टीमच्या अगेन्स्ट. त्याच वेळेला कायरा स्पोर्ट्स गोठेगर भुई विपक्ष मचिंद्र स्फूर्ती दारावे अशा रीतीचे उद्या अ गटातील सामने पाहायला मिळणार. अर्थात उद्याही तितकीशी मज्जा येईल या स्पर्धेमध्ये कारण चांगले संघ उद्याच्या दिवशी पाहायला मिळतील. परंतु ही मॅच तितकीशी इम्पॉर्टंट आहे. टॉस जिंकला या सामन्याचा वाघिवली या टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय तो दीपेश गरत. तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रितेश पाटील आणि रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. पंचांचा इशारा सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. ठीक 1:34 पहिला बॉल पडण्यासाठी गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज सांगतो इट्स माइंड बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक पहिल्या बॉलवरती बाद. काही वेळेला आपले जे फासे आहेत ना ते आपल्या विरोधातच पडतात आणि असाच काहीसा प्रकार इथे घडतोय की काय. कारण जो संघ पहिल्या बॉलपासून अटॅकिंग इंटेंटसाठी जाणला जातो किंवा प्रतिस्पर्ध्याला डॉमिनेट करत असताना धावा खोऱ्याने गोळा करण्यासाठी ज्या वाघिवली टीमला जाणलं जातं ना तोच पवित्रा तीच आक्रमकता याही मॅचमध्ये पाहायला मिळाली. परंतु षटकारांची बरसात करणारा रितेश पाटील इथे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मयूर मोहिते याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. त्यानंतर आणखीन एक शेवटची मॅच बाकी आहे. या रजनीतली तिसरी रजनी आपण पाहतोय.
एक मोठी रिस्ट मिळाली आहे ती अर्थातच शिवशक्ती धाकटी जुई या टीमला. अगदी 9 वाजून त्यांचा पहिला सामना संपला होता 9 वाजता आणि आता मात्र 1:30 वाजता ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एक 4 ते 4.5 तासाचा जो रेस्ट आहे ना तो किती इम्पॉर्टंट राहील शिवशक्ती धाकटी जुई टीमसाठी. खोलवा टप्प्याचा हा बॉल पंचाकडे अपील पुन्हा एकदा करण्यात आली आहे. पंचांनी सांगितलंय की हा बॅटला ब्रश जरूर झाला की नाही परंतु चेंडू जमिनीला लागली आहे बॅट. अर्थात डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. पंचांकडे केलेली अपील ही सकारात्मक जरूर होती परंतु तदनंतर पंचांनी हेतू पुरस्सर पाहिलेल्या काही गोष्टी या महत्वपूर्ण राहिल्या. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला केला आडवा बाटणे क्षेत्ररक्षक आहे. अफलातून एफर्ट राहिलेत. काय कमिटमेंट पाहायला मिळाली. एक्सिलेंट एफर्ट इथे पाहायला मिळाले. आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला. सूरज घरात त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रत्येकाने त्याची प्रशंसा केली. इथे चांगल्या रीतीचे एफर्ट्स पाहायला मिळाले त्याच्या माध्यमातून. थोडीशी इजा झाली आहे वाटतं खेळाडूला. प्रयत्न चांगले राहिले. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने चेंडूला पाहिलं. तदनंतर त्याने जंप घेतली आणि धावा रोखल्यात. धाव फलकावरती धावा एकाने पुढे सरकत असताना 2 आहेत. दुहेरी आल्या होत्या अर्थात दुहेरीच्या मदतीने 2 धावा धाव फलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. आणखीन एक सामना यानंतर खेळवला जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दीपेश घरतला आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील लोअर फुल टॉस बनवलाय. ऑन साइडला केले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु या वेळेला चुकी झाली आहे. तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळाला कारण एक थोडीशी दुखापत झाली आणि तो मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलमध्ये आलाय आणि एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालं. त्याच्या हातून जिथे चेंडू विसावला गेला तत्वर एक धाव घेण्याची दोन्ही बॅटर्सकडे मुभा होती. डेंजर एंडकडे फलंदाज धावत होता. अर्थात आपण पाहिलं ना तर मयूर मोहिते त्याने सांगितलं की मी धाव कंप्लीट करू शकतो. तो वेगाने पुढे सरसावला आणि त्याचा कॉल हा इम्पॉर्टंट राहिला. पुढचा बॉल यावेळेला बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने टाकलेला हा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. 4 तासाची जी रेस्ट आहे ना ती इम्पॉर्टंट राहिली आहे दीपेश घरतसाठी कारण त्याची जी बॉडी लँग्वेज आहे ना ती जास्तीचा वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. कोणती कॉम्प्रोमाइज नाही केली वेगाशी. टप्पा सातत्याने बदललाय. पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला डॉमिनेट केलं होतं. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ही धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे की नाही. पंचांच्या मनामध्ये एक साशंकता निर्माण झाली आहे. डिसिजन काही क्षणामध्ये येईल. डीआरएस ची मागणी करण्यात आली आहे. निर्णय काय येतो पाहावा लागेल. प्रलंबित आहे. क्रिकेटला नाविन्यपूर्ण बदल देण्याचा प्रयत्न नेहमीच या डीआरएस असेल अगदी त्याच वेळेला थर्ड अंपायर असेल. षटक संपलंय. फिल्डिंग करणारी टीम चला आपापल्या जागेवरती पोहोचा. तोपर्यंत निर्णय येईल. निर्णय प्रत्येकाला इम्पॉर्टंट आहे परंतु खेळाडू नॉट आउट आहे. खेळाडू नॉट आउट आहे. धाव मिळाली. एक संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती पाचन करण्यात येईल. धावा रोखण्यासाठी जाणले जाणारे एक गोलंदाज पाहायला मिळाले. दीपेश घरतने चांगली गोलंदाजी केली. पावलेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार असा घेता आलेला नाही आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. अगदी 4 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्यानंतर पुढचं षटक नयन घरतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झालाय. क्षेत्ररक्षणाची काहीशी व्यूहरचना रचली जातीये. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, बॅकवर्डला एक क्षेत्ररक्षक आहे तो पॉइंट मध्ये. अर्थात एक एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी शेजारी क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. पुढचा बॉल नयन घरत. हा चेंडू ऑन साइडला केलात. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक धाव निश्चित मिळाले. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. इथे हा नानामध्ये खेळाडू झालाय तो बाद. कॉलिंग
चांगल्या रीतीने पाहायला मिळालेलं नाहीये, ताळमेळ जुळलं नाही. खेळाडू होतोय तो रनआउटच्या स्वरूपामध्ये. रोहित पाटील बाद. प्रतीक घरतचा एक चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि त्याच जोरावरती खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाला होता. अर्थात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. महेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाजी तिखट मारा राहिला. कलात्मकता, नैपुण्यता प्रत्येक गोलंदाजाने सादर केली आहे. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक ब्लाइंड स्ट्रोक होता. बॅट वेगाने फिरवली, अक्षरशः दान पट्टा फिरवावा त्या रीतीने, परंतु परफेक्ट मिडल होऊ शकलेला नाहीये. कमिटमेंट चांगली आहे गोलंदाजाची, सातत्य राखल्यात नयन घरतने आणि उच्च कोटीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज राईट मोरदी विकेटने. यावेळेला बागपुटला कट केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सातत्य पहा किती चांगल्या रीतीने आहे, किंबहुना अगदी त्याच वेळेला क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं होत असताना पाहायला मिळालंय. शिवशक्ती धाकटी जुई टीमसाठी इथे धावा सहजासहजी बनणार नाही आहेत. फलंदाजी मुक्त छंदातली करावी अशा रीतीची गोलंदाजी नाही आहे. इथे तुम्हाला कष्ट उपसावे लागतील आणि ती उपसण्याची ताकद तुमची असायला हवी, कारण इथे मुक्त छंदातली फलंदाजी करण्यासारखी गोलंदाजी राहिलेली नाही आहे. प्रत्येक बॉल वेगळ्या ढाटणीचा राहिलाय, वेगाने टाकण्यात आलाय. गोलंदाजांचा जो दिशा आणि टप्पा चांगल्या रीतीची पाहायला मिळाली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहतोय नयन घरतला. यावेळेला वेगाने टाकला होता, डॉमिनेट केलंय गोलंदाजाने फलंदाजाला. अर्थात शरीरापासून दूर चेंडू ठेवले नाहीत, सातत्याने शरीर भेदक मारा केलाय आणि फटका खेळण्यासाठी तितकीची संधी निर्माण करून दिलेली नाहीये. वारंवार वेगाने गोलंदाजी करण्यात येत असताना पाहायला मिळाले. अर्थात व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. वैविध्यपूर्ण नयन घरत चांगल्या रीतीची गोलंदाजी तो करतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने फर्स्ट रन कंप्लीट केली आहे. सेकंड साठी पलटले नाही आहेत जरूर, परंतु मिळेल ती एकेरी धाव आणि एकेरी धावेवरती असतील हे दोन्ही बॅटर्स समाधानी. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडते. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्या घडीला 7. 2 खेळाडू बाद 7 धावा धावफलकावरती आहेत. कॅन यू इमॅजिन ज्या संघाने धावांची लयलूट केली होती आधीच्या काही सामन्यांमध्ये, तो संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना केवळ 7 आहेत. 2 खेळाडू बाद. यावेळेचा बॉल देखील खोलात टाकला, ऑन साईडला केलेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव जरूर प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीवरती समाधान मानावं लागणार आहे दोन्ही बॅटर्सना. धावफलकावरती धावा येत आहेत. तर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 2 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 8-4च्या धावगतीने. आदरणीय उद्योजक संदीप म्हात्रेजी उल्वे यांच्या या ठिकाणी आगमन झालं. आपल्याला नम्रतेची विनंती की या व्यासपीठावरती आपलेही हार्दिक असं स्वागत. आदरणीय उद्योजक संदीपजी म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालं. आपले हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये मॅट्रिक्स ट्रॉफी 2023 8वे पर्व आणि त्यावरती तरघरकरांना आहे गर्व अशी ही स्पर्धा 3ऱ्या दिवसामध्ये आणि जिथे 3ऱ्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सूरज घरत याला पाचाने करण्यात आलाय. कमी वयाचा हा खेळाडू चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण करू शकतो, परंतु यावेळेचा बॉल देखील भन्नाट वेगाने टाकला होता मैदानाच्या आतमध्ये. पाना प्रत्येक गोलंदाजाने एक रणनीतीबद्ध कामकाज केलाय. किंबहुना शरीरापासून जास्तीची पुढे न टाकता मुभा न देता शरीर भेदक मारा करावा आणि प्रत्येक चेंडू हा सस्पेन्सजनक राहावा.
तेच घडले मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना वैगुण ओळखले आहेत. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय, उंची जास्त गाठली आहे आणि लांबी तितकीशी पाहायला मिळेल का? चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पंधरा धावा धावफलकावरती षटकाराच्या मदतीने महेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय सूरज गरजच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. जी सरासरी गाठायची होती ती अद्याप गाठता आलेली नाही आहे जरूर, परंतु एक नवसंजीवनी देणारा षटकार पाहायला मिळाला होता. हा बॉल देखील पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. गोलंदाजाला वारंवार दंडित करण्यात येतं. एक्स्ट्रा रन जास्तीचे खर्च केलेत आणि या धावाही रोखाव्या लागतील. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. शॉर्ट पॉइंट लेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव निश्चित मिळाले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय आणि दुहेरी घेत असताना जिथे खेळाडू होईल तो पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. अर्थात हा नियम फार इम्पॉर्टंट आहे रायगड टेनिस क्रिकेटमध्ये. दोन्हीही फलंदाजांना ॲट ए टाइम, पंचांनी बाईच सांगितलंय, ॲट ए टाइम क्रॉस करणं गरजेचं राहतं आणि तो नियम फार इम्पॉर्टंट राहतो. अर्थात धाव मिळाली ती बाईकच्या स्वरूपामधून केवळ एक धावफलकावरती धावा आहेत ते 18 धावा धावफलकावरती बाईकच्या स्वरूपामधून धाव आली आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? फेकी तर चांगल्या एंडला झाली आहे, परंतु गोलंदाजाने बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर तो अगदी त्याच्या रनअप वरती पोहोचू शकलेला नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही बॅटर्सने उचलला आणि ही एक चिकी सिंगल इथून अर्जित करण्यात येते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचं धाडस दाखवलं होतं. धाडस दाखवावा लागेल, कारण आपण अनेक वेळा म्हणतो ना, धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच काही मिळत नाही. ज्याच्यात हिंमत ना त्यालाच किंमत. हा बॉल देखील यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. चांगल्या दाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. षटक इथे येईल ते तिसऱ्या संपुष्टात. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 खेळाडूंच्या बाद झाल्यानंतर 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतो ते 19 शेवटच्या षटकाचा खेळ शेष. ज्या संघाने धावांची लयलूट केली होती त्या संघाला सध्याच्या घडीला बॅकफुटवरती ढकललंय. दिनेश गरज शेवटचं षटक. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, अवांतर आहे. पंचांनी सांगितलंय पुन्हा एकदा टाकावं लागेल गोलंदाजाला. आपली दिशा फार इम्पॉर्टंट राहते, कारण संघाची दशा बदलत असते आपली दिशा खराब असेल तर. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला, षटकार. टोले जंग बॅटिंग, आकर्षक स्ट्रोक फुलर लेनचा होता, पुढ्यात आला आणि अगदी पाहत राहिला शेवटपर्यंत. मयूर मोहिते एक दर्जेदार आणि क्लास स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या 6 ने बदलत असताना जाऊन पोहोचते. 26 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा आहे. डाऊन द ग्राउंड खेळलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित मिळेल. संघाची धावसंख्या एकाने पुढे धावफलकावरती धावा 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 27 रन्स ऑन दी बोर्ड. 2 खेळाडू बाद. आणखीन इथून
आपण पाहिल्यानंतर या मॅच मध्ये पूर्वार्धातील 4 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. इथून मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेत असेल संघ नायक आणि संपूर्ण गाव देखील. बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, रायझिंग डिलिव्हरी होती, क्षेत्ररक्षक डाऊन बॉल आलाय, बोल्ड अँड कॉट. आणखीन एक खेळ होईल इथे बाद. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये, कारण 3 खेळाडू बाद झालेत. धावफलकावरती केवळ आणि केवळ 27 धावा असताना शेवटच्या षटक प्रगतीपथावरती आहे. 40 ते 45 धावा एक फायटिंग टोटल राहू शकते, परंतु वाघेरी या टीमचा जर एकंदरीत विचार केला ना तर त्यांच्याकडे गोलंदाजी आघाड्यामध्येही चांगल्या रीतीने संघाचा फौज फाटा सुसज्जित करण्यात आला आहे. शिवशक्ती धाकटी जुई या पद्धतीने आज सध्याच्या घडीला अद्याप आपण पाहिलं ना तर निर्विवाद असं वर्चस्व फलंदाजांवरती गाजवत असताना पाहायला मिळाले. धावाही रोखल्यात, विकेटची प्राप्त केल्यात, ही महत्वाची आणि जमेची बाजू राहणार आहे. परंतु महत्वाची बाब फिल्डिंग बॅटिंग करणारी टीम अर्थात जेव्हा वाघिली टीमसाठी महत्वाची राहिली आहे. मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि एक खेळाडू होईल तो बाद. 4था धक्का इथे दिलाय. आल्या पाहुली माघारी परतवलंय गणेश भोईरला, तो तंबूच्या आतऱ्याला परतत असताना पाहायला मिळेल. सूरज घरटने टिपलेल्या झेलच्या जोरावरती आणखीन एक खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतोय. 4 खेळाडू बाद झालेत, केवळ 27 आहेत. काही चेंडूंचा खेळ आणखीन शेष आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यष्टीरक्षकाचा वेध, चेंडू इथे येईल तो निर्धाव स्वरूपाचा. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला. अनेक तारे सितारे आज या रजनीमध्ये खेळत असताना पाहायला मिळाले. स्पर्धा तितकीशी नामवंत, खेळाडू नामवंत. लोअर फुलटोजा ऑन साइडला खेळला, पॅरलल स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. परंतु इथे DRS ची मागणी करण्यात आली आहे. पंचांनी थर्ड अंपायरला रेफर केलाय. लीगल डिलिव्हरी आहे, अर्थात जितक्या धावा इथे मिळाल्यात त्या प्राप्त अर्जित करण्यात येतील. अर्थात खेळाडू झालाय तो बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 27-28 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. 28 धावांचं लक्ष राहील. पहिल्या रजनीचा विचार केला तर मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासे टीम क्वालिफाय होत असताना पाहायला मिळाली. दुसऱ्या रजनीमध्ये निलेश शिलवन जावळे टीमने क्वालिफाय केले. परंतु तिसऱ्या रजनीमध्ये आणखीन उलटफेर होणं बाकी आहे, कारण सामना अजूनही एक येणं बाकी आहे. या मॅचचा विचार केला तर 24 बॉलमध्ये 28ची आवश्यकता आहे. एका बाजूला जय हनुमान वाघिवली आणि त्याच्या विपक्ष खेळतोय शिवशक्ती धाकटी जुई. या दोन संघांदरम्यानची लढत. 24 बॉल आणि 28ची आवश्यकता असताना आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला ही हवी, याकडेही आम्ही जास्तीत लक्ष वेधू.
चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत्यात. मी लक्ष वेधन शिवशक्ती धाकटी जुई टीमच्या कर्णधार लवकरात लवकर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होत्यात. अठ्ठावीस धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एक उंच पुरासा खेळाडू आणि चांगल्या धाटणीची बॅटिंग करण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू अर्थात ज्याने पहिला षटक हाताळणारा मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. दीपेशला आपण पाहिलं होतं आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही दीपेश गरत सूरज गरत, परंतु राम पाटील यांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी पहिल्या मॅच पासून केली आहे. वेगाचा बोलबाला त्यांचा राहिलाय. वेग वेग आणि वेग, वेगाच्या जोरावरती प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्याची जी किमया त्यांच्याकडे आहे ना, किंबहुना प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची वैगुण ओळखत असताना त्यांनी चांगल्या धाटणीची गोलंदाजी केली आहे. राम पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत. स्ट्राईक एंडवरती सूरजला आपण पाहतोय. सूरज गरत स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतं. सामन्याला सुरुवातीला 28चा पाठलाग करायचा आहे. वेगाशी कोणती कमिटमेंट न करता एक साईड आर्म अँगलने एक दर्जेदार गोलंदाजी ज्यांच्याकडून पाहायला मिळते ते राम पाटील सज्ज होत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची चांगल्या दर्जाची रचून आणि प्रत्येक बॉल क्षेत्ररक्षणेनुसार गोलंदाजी करण्यासाठी ताणले जाणारे गोलंदाज राम पाटील गोलंदाजी मार्कवरती येत असताना पहिला बॉल घेऊन सज्ज होतील. स्ट्राईक एंडवरती बॅटर यावेळेला सूरज गरतला आपण पाहतोय आणि त्याच्याकडे एक आशेचं सूरज म्हणून, किरण म्हणून पाहिलं जाईल. पहिला बॉल एक्सा कव्हरला आल्या आल्या आपण आल्याची जाणीव तर करून दिली आहे, परंतु आविर्भाव हा त्याच थाटाचा राहिलाय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना राम पाटील यांचं स्वागत केलंय. पहिल्या बॉलवरती डान्सिंग डाऊन विकेट येत असताना डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनला चौकार ठोकलाय. सुरुवात चांगली झाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन विकेट आले, परंतु यावेळेला फर्निचर करण्यात आलंय. डिस्ट्रॉय खेळाडू होईल इथे पहिला बाद. बावीस चेंडू आणि 24ची आवश्यकता असताना दिनेश गरत मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक देखील दिनेश गरत यांनी हाताळलं होतं. 8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, 3 विकेट प्राप्त केल्या होत्या. ते दिनेश गरत बॅटिंगसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल यावेळेला वेगाने टाकला. पंचाकडे अपील करण्यात आली. बोट आकाशाकडे खेळाडू तंबूच्या दिशेने लेग B4 प्लम. आणखीन एक खेळाडू बाद.
4 धावा धावफलकावरती असताना 2 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतलेले पाहायला मिळतात. राम पाटील हॅट्रिकचा बॉल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक गरत स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. हॅट्रिकचा बॉल खुलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे. ऑन साइडला केला जसा फ्लिक टॉप द रिस्ट शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. धाव मिळाली ती केवळ एक. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी एकाने भर धावफलकावरती धावा आपण पाहतोय जिथे 5 आहेत. 28चा पाठलाग करायचा आहे. छोट्या स्कोअरमध्ये ही फाईट करता येते हे राम पाटील यांनी दाखवून दिले. 2 बॉलवरती 2 विकेट मिळवत असताना या मॅचमध्ये पुनरागमन चांगलं केलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता परंतु क्रिकेटचा खेळ कधी हार न मानणारा. इथे बॅकफुटला येत असताना कट केलाय. चेंडूला थर्ड मॅनला केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याआधी चेंडूने मारली बाजी चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आला. या षटकाराचं पृथक्करण आपण पाहूयात. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती खेळाडू बाद, तिसऱ्या बॉलवरती खेळाडू बाद, चौथ्या बॉलवरती सिंगल आणि आणखीन एक 5व्या बॉलवरती चौकार आलाय. कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं हे षटक दोन्ही संघांना तितकंसं आनंददायी देणारं राहिलंय. आवश्यकता आहे ती 19 धावसंख्येची. येणारे बॉल आहेत ते तुमच्याकडे अर्थातच 19 रन बॉल इक्वेशन. सिच्युएशन ही आहे 9ला 2 परंतु इक्वेशन रन बॉल आहे 19ला 19. गोलंदाज राम पाटील या पाटलांचा बोलबाला चांगल्या रीतीने राहिला आहे. पुढचा चेंडू यावेळेचा चेंडू हलक्या त्याने सॉफ्ट हँडने प्लेसमेंट चांगली होती. एक्झिक्युशन चांगलं होतं. बॅटर अर्थात दीपेश गरजचं धाव मिळाली ती एक. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी एकाने भर इथे धावफलकावरती धाव आहेत त्या 10. खेळाडू बाद झालेत ते 2. आवश्यकता आहे या मॅच मध्ये 18 बॉल आणि 18 धावसंख्येची. राम पाटीलने या स्पर्धेमध्ये अद्याप 3 सामने केलेत. पहिल्या मॅच मध्ये 2 धावा देत 3 विकेट मिळवल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 6 धावा देत 3 जिथे 1 विकेट मिळवली आणि या मॅच मध्ये 10 धावा देत 2 विकेट मिळवल्या. अर्थात 3 सामन्यामध्ये 18 धावा खर्च केल्या आणि तब्बल 5 विकेट मिळवल्या राम पाटीलने या स्पर्धेमध्ये. अद्याप चांगल्या रीतीचा परफॉर्मन्स राहिलाय. पुढचा बॉल गोलंदाज मयूर मोहिते हलक्या त्याने इनसाइड आउट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चितच प्राप्त होत असता पाहायला मिळाली. जाणून बुजून खेळलेला हा स्ट्रोक होता. उसळी घेणाऱ्या बॉलला टॉप ऑफ दी बाउन्स आले आणि हाईट फॅक्टर चांगला आहे या बॅटरकडे. दीपेश गरतला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती परंतु या प्रतीक गरतने चांगल्या रीतीने खेळ केलाय. पुढचा बॉल लोअर फुलटोज आहे. सॉफ्ट हँडने ऑन साइडला केला. ऑन ट्राय करत असताना मोठा स्ट्रोक ऑफर केलेला नाहीये बॅटर्सने. अगदी हलक्या हाताने संयमाने खेळ करतोय. अर्थात चेंडूच्या मेरिटवरती खेळायला हवं. रन बॉल इक्वेशन आहे आणि अर्थात अशा परिस्थितीमध्ये जोखीम घ्यायची नाहीये. संघाला अडचणीमध्ये घेऊन जायचं नाहीये. प्रतीक गरजचा हाच आविर्भाव अगदी योग्यरित्या म्हणता येऊ शकतो. संघाला विजयाच्या समीप घेण्यासाठी या रीतीचा खेळ व्हायला हवा. यावेळेचा चेंडू इनसाइड आउट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या आधी पोचण्याच्या आधी चेंडूने मारली आहे बाजी. धाव येतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दीपेश गरजच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. चौकारानंतर संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 16 धावा धावफलकावरती 2 खेळाडू बाद. आवश्यकता आहे 15 बॉल आणि 12 धावसंख्येची. 15 चेंडू 12 धावा. अगदी सहजरित्या स्ट्रोक प्ले करतो आणि हलक्या हाताने यावेळेचा स्ट्रोक आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला खेळला. सॉफ्ट हँडने तिथे 1 धाव सिंगल अवेलेबल होती आणि ती सिंगल सहजरित्या अर्जित करण्यात आली आहे.
आपण अनेक वेळा म्हणतो ना, संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. फिल्डिंग करणाऱ्या टीमला तितकासा संघर्ष करावा लागणार आहे. फुलरलेनचा बॉल फ्रंट फूट पुढे आणलाय, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, ही सेकंड रन अंगलेट आले का, तिहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये खेळाडू होईल इथे बाद. प्रतीक गरज बाधून तंबूच्या आचऱ्याला परत येईल. 2 बॉल मध्ये त्यांच्या बॅटमधून 2 धावा आल्या. आपण पाहतो रिप्ले. फुलरलेनचा बॉल लोअर फुलटोज बनवला, ड्राईव्ह केला, फेकी थोडीशी खराब झाली, धावा मिळाल्या तिथे. आपण पाहतो 2, परंतु तिहेरी घेत असताना खेळाडू बाद झालाय. अर्थात धावफलकावरती धावा आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती. आता 28चा पाठलाग करायचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 9ची आवश्यकता. मयूर पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 19 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल यावेळेला हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती पोहोचतोय. तदवर घेतली जाणारी एकेरी धाव. 20 धावा बनल्यात. 8ची आवश्यकता मॅच मध्ये. येणारे बॉल आहेत ते तुमच्याकडे अर्थात 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 12 बॉल 8ची आवश्यकता. बारा चेंडू आणि विजयासाठी 8ची आवश्यकता आहे. आणखीन एक सामना खेळणं अजूनही बाकी आहे. चला टॉस साठी या. मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे आणि त्याच्या विरोधामध्ये या मॅच मधला विजेता संघ खेळणार आहे. परंतु त्याआधी मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे टीमचा कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. पुढच्या मॅचचा लगेच टॉस करण्यात येईल. शेवटचे 12 बॉल 8ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये एक भरभक्कम शरीरयष्टी असणारा बॅटर अर्थात दीपेश घरतला आपण पाहतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. संयमी दाखवलाय, आक्रमकताही धारण केली आहे. आविर्भाव चांगल्या रीतीने त्याचा पाहायला मिळाला. त्याने जी काय मनाशी कुंगाड बांधला होता संघाला विजय मिळवून देण्याचा आणि त्यासाठी त्याचे अथक प्रयत्न परिश्रम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 20ला 3. पहिला बॉल फाईन लेगला खेळलाय. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोकने चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्या बॉलवरती आलाय. हा चौकार. 4ची आवश्यकता. 11 बॉलचा खेळ शेष आहे. 11 चेंडू आणि 4ची आवश्यकता. चौकारानं दीपेश घरत खेळतोय. 7 बॉल 16 धावसंख्येवरती. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 4 एकेरी धावा पाहायला मिळाल्यात. एकही बॉल त्याने डॉट दिला नाहीये. हा बॉल इथे मॅच फिनिश करेल का? मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. दीपेश घरतच्या बॅटमधून चौकार आला आणि सामना इथे जिंकलाय तो अर्थातच शिवशक्ती धाकटी जुई या टीमने 4 ते 4.5 तासाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्या मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि तदनंतर हा सामना इथे जिंकला. या आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे.